आपण ईश्वराची आराधना करू. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवाधिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. प्रभूंचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच मोठी अद्भुत कृत्ये करतो त्याचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. प्रार्थना करूया. आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या सर्व समर्थ महानती पवित्र गौरव यहोवा देवबापा, मान महिमा आणि गौरव देत आम्ही तुझ्या दयेच्या सणाजवळ येतो. फिरून एक वार या प्रभुवारी आम्हा पामरांना तुझ्या समक्षतेत तू उपस्थित केलंस, तुझी उपासना करण्याची संधी दिलीस. आणि आज विशेष रीतीनं सेंट लूक मंडळी या मंडळीच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त तुझ्या समक्षतेत आम्हाला एकत्र केलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. बाबा देवा परमेश्वरा, या उपासनेस आम्ही प्रारंभ करत असताना अगदी आहोत तसे आम्ही स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. आम्हा पाप्यांवर दया कर, आमच्या पाप आणि अपराधांची आम्हाला क्षमा कर आणि उत्सुकतेच्या आत्म्यानं तू आम्हाला सावरून धर. होणारी उपासना तुझ्या गौरवार्थ आणि आमच्या आत्मिक उन्नती करता व्हावी म्हणून पवित्र आत्म्या या उपासनेचं नेतृत्व आम्हा करता तू स्वीकार. आणि या वेळेपासून पुढे तू आम्हाला चालव, तू आम्हाला राख, तू आम्हाला पाळ आणि तूच आम्हाला चाल. येशू ख्रिस्त आमचा हा प्रभू, याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो ऐकते त्या. आमेन. देवाच्या गौरवासाठी यावेळेस आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 548 गाणार आहोत. गीत क्रमांक 548, पाया हा मंडळीचा प्रभू येशू राणा. Shade
यावेळेस आपला जो विश्वास अंगीकार आहे तो आपण जाहीरपणे प्रगट करत असताना प्रेषितीय मतांगीकार सादर करूया. सर्व समर्थित पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता, त्यावर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंचप्राच्या वेळी सुख भोगले, ज्याला दहस्त दिले, जो मरण पावला, ज्याला पुरले, जो लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन यावर मी विश्वास ठेवतो. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया. आजचा हा प्रभुवार आपल्या प्रथेप्रमाणे आपण आठवड्यामध्ये कुठल्याही दिवशी जर आपला चर्चचा वर्धापन दिन आला तर आपण आदल्या अथवा नंतरच्या रविवारी वर्धापन दिन मंडळीचा साजरा करत असतो आणि त्यानुसार आजचा प्रभुवार आपल्या सेंट लूक मंडळीचा 32वा वर्धापन दिन म्हणून आपण साजरा करत आहोत आणि त्या निमित्तानं आजची ही विशेष उपकार स्तुती आराधना आपण परमेश्वर चरणी या प्रभुवारी सादर करीत आहोत. 32 वर्ष या मंडळीच्या प्रवासाला पूर्ण होत असताना आपण प्रभूला धन्यवाद देऊयात आणि आपल्या मुखानं कबूल करत म्हणूयात, तू चांगला देव आहेस आणि तुझ्यासारखा चांगला देव पूर्वी कोणी नव्हता, नंतर कोणी होणार नाही. आणि आज विशेष रीतीनं या उपकार स्तुती आराधनेमध्ये पुणे धरण प्रांताचे सन्माननीय बिशप साहेब हे देवाच्या वचनातून आपल्याला चालवणार आहेत. त्यांना मी फोनवरच विनंती केली, प्रत्यक्षही भेटलो आणि मोठ्या आनंदानं त्यांनी ही विनंती मान्य केली आणि आज ते देवाच्या वचनातून आपल्याला चालवणार आहेत. तत्पूर्वी या मंडळीचा प्रमुख याजक या नात्यानं आणि मंडळीच्या वतीनं आदरणीय बिशप साहेबांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. आजच्या दिवसाकरता नेमलेले स्तोत्र, जुना करार, पत्र आणि पवित्र शुभवर्तमान यावेळेस आपण ऐकणार आहोत. स्तोत्र यावेळेस आपण ऐकणार आहोत. स्तोत्र क्रमांक 84, स्तोत्र क्रमांक 84 आणि
बहीण सुलभाताई पाटोळे आपलं पुढारपण करतील. स्तोत्र संहिता 84. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझे निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत दिवाला हर्षाने अरुळी मारत आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्याजवळ चिमण्यांना घरटे करावयास आणि निवळ्यास आपल्या पिल्लांसाठी कोटे बांधण्यास तळे मिळाली आहे. तुझ्या घरात राहण्याची केवढी धन्यता. ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यात जातात ते त्यांना झऱ्याचे स्थान वाटते. अवघोटीचा पाऊसही त्याच्या अबाधानी करीतो. ते अधिक अधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा, कान दे. हे देवा, तू आमची ढाल आहेस. अवलोकन कर. तू आपल्या अभिषेक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाल होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जसे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. येथे स्तोत्र समाप्त होते. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव सो. जसे प्रारंभी होते, सध्या आहे व सर्वदा युगाने होईल. आमेन. आजच्या दिवसाकरता नेमलेला जुन्या करारातील शास्त्रपाठ दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 11 ते 16 ही वचने. दुसरे इतिहास 7वा अध्याय 11 ते 16 ही वचने आपण ऐकणार आहोत. आणि आपल्यासाठी सौ मार्था राजगुरू हा शास्त्रपाठ. यावेळेस आपण जुन्या करारामधून दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय 11 ते 16 ही वचने वाचूया. शल्मोनाला परमेश्वराचे दुसऱ्यांदा दर्शन. या प्रकारे शल्मोनाने परमेश्वराचे मंदिर व राजमंदिर बांधण्याचे संपविले आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करावयाचे त्याने मनात योजले होते ते त्याने उत्तम प्रकारे सिद्धीस नेले. परमेश्वर शल्मोनास रात्री दर्शन देऊन म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि हे गृह यज्ञगृह व्हावे म्हणून मी आपल्याकरिता निवडले आहे. पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश कपाटे बंद केली किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी तोडढाळ पाठविली किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठविली, तर माझे नाव ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. या मंदिरी माझे नाव सर्व काळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र व माझे मन ही येथे सतत लागलेली राहतील. आमेन. वाचलेली वचने देव आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव युगानुयुग असो. आजच्या दिवसाकरता नेमलेले पत्र संत पेत्रानं लिहिलेले पहिले पत्र. संत पेत्रानं लिहिलेले पहिले पत्र, दुसरा अध्याय 1 ते 5 ही वचने. आपल्यासाठी याचं वाचन बहीण अनिताताई साळवे या करतील. पेत्राचे पहिले पत्र, दुसरा अध्याय 1 ते 5 वचने आपण वाचूया. म्हणून सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग,
हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बाळकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने निवडलेला व मूल्यवान असा जो जिवंत धोंडा त्याच्या जवळ येत असता तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचिले जात आहात. यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. परमेश्वर वाचलेली वचन आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजच्या दिवसाकरता नेमलेले पवित्र शुभवर्तमान संत योहानानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान. संत योहानानं लिहिलेले पवित्र शुभवर्तमान 4 अध्याय 19 ते 24 या वचनांमध्ये आजचं पवित्र शुभवर्तमान लिहिलेलं आहे. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान, तुम्हाला ठाऊक नाही अशांची उपासना तुम्ही करता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन समाप्त होते. वाचलेल्या सर्व वचनांवर दैवाप आशीर्वाद पाठवू. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे युगानुयुग असो. आमेन. प्रार्थना करूया. पहिले इतिहास 17 मध्ये परमेश्वर दैवाप म्हणतो, ज्या दिवसापासून मी तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढले त्या दिवसापासून आजपर्यंत माझी वस्ती कधी मंदिरात झाली नाही. मी डेऱ्यातून आणि मंडपातून भ्रमण करीत आहे. आम्हाला प्रीती करणाऱ्या आमच्या सर्व समर्थ गौरव यहोवा दैवापा, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आणि पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत तुझ्या दयेच्या आसनाजवळ येतो. कृपावंत होऊन यहोवा दैवापा हा प्रभूवार आमच्या आयुष्याला जोडला आणि तो पवित्रपणे पाळावा म्हणून ही संधी आम्हाला दिलीस. आभार मानतो. धन्य आहेत ते सर्व जन जे यावेळेस प्रभुवाराची आठवण ठेवून तुझ्या पवित्र समक्षतेत पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत सादर झालेले आहेत. तुझी उपासना करण्याकरता आणि शापात पाळण्याकरता. तू म्हणतोस मी माझे शाबात यांना देऊ केले ते अशासाठी की त्यांच्यामध्ये माझी चिन्हे घडावी. आमच्यासाठी हा चिन्ह आणि चमत्कारांचाही दिवस आहे. याबद्दल आम्ही तुझे मनोभावे यहोवा आभार मानतो. आज विशेष रीतीनं सेंट लूक मंडळीच्या 32 वर्षाच्या प्रवासाला स्थापनेपासून
आज हे 32 वर्ष पूर्ण होत आहेत. आभार मानतो त्या सर्वांबद्दल ज्यांच्या मनामध्ये तू ही प्रेरणा घातलीस आणि या परिसरामध्ये या मंडळीला तू स्थापित केलंस. आणि पित्या परमेश्वरा गेले 32 वर्ष या मंडळीमध्ये तू आपलं कार्य करून घेत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे मनोभावे आभार मानतो. यावेळेस आम्ही त्या सर्वांसाठी आभार दर्शनाची प्रार्थना करतो ज्यांनी या मंडळीमध्ये याजकीय सेवा दिलेली आहे, डीकन म्हणून सेवा दिलेली आहे, ले लीडर म्हणून सेवा दिलेली आहे, मंडळीचे कारभारी आणि पदाधिकारी म्हणून सेवा दिलेली आहे, शाबाद शाळेचे शिक्षक म्हणून सेवा दिलेली आहे, युवक संघाचे पदाधिकारी म्हणून सेवा दिलेली आहे आणि उपासक म्हणून सेवा दिलेली आहे. त्या सर्वांबद्दल आम्ही तुझे मनोभावे आभार मानतो. पित्या परमेश्वरा, आणि एक पर्यंत या दासासहित रेव्हरंड अनिल पातारे आणि सध्याच्या सर्व कारभाऱ्यांना या मंडळीत तू वागवून घेत आहेस. तुझे मनोभावे आम्ही आभारच मानतो. आमच्या मुखानं आम्ही कबूल करतो तू चांगला देव आहेस. तुझ्यासारखा चांगला देव पूर्वी कोणी नव्हता, नंतर कोणी होणार नाही. पुढील वाटचालीमध्ये ही मंडळी पवित्र आत्मिक कृपादानानं आम्हा याजकांसहित, कारभारांसहित, उपासकांसहित भरून जाऊ दे. हो दे यहोवा देवापा, या मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य घडू दे. कारण ही मंडळी तू आपल्या रक्तानं खंडून घेतलेली, पवित्र केलेली मंडळी आहे. मंडळीतील इतर सर्व उपांगांवर तुझा आशीर्वाद पाठव. नेमून दिलेली सेवा तुझ्याशी विश्वास राहून करण्याकरता सहाय्य कर. मंडळीतील प्रत्येक कुटुंब, त्या कुटुंबातील सर्व वडीलजन, लहान थोर, प्रौढ, तरुण, तरुणी, लहान बालक, वयोवृद्ध सर्वांना तू आशीर्वादित कर, आरोग्य दे आणि तुझी कृपा कर. येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक रीतीनं मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य घडावं असं तू कर. यावे पित्या आम्ही प्रार्थना करतो. यावेळेस विशेष रीतीने सर्व जगासाठी पित्या परमेश्वरा, गेले अनेक महिने कोरोना व्हायरस यामुळं लाखोच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, आजही पडत आहेत. तुझी योजना आम्ही जाणत नाही, परंतु एक सत्य आम्हाला माहिती आहे यहोवा, आणि ते सत्य हे आहे की हे सर्व थांबवण्याचं सामर्थ्य यहोवा फक्त तुझ्या आणि तुझ्यामध्येच आहे. कारण आम्हा करता आणि अखिल जगा करता ख्रिस्त तू तारणारा म्हणून दिलास, मुक्तिदाता म्हणून दिलास आणि रोग मुक्त करणारा म्हणून दिलास. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो संपूर्ण जगामधून या मरीचं सावट, या व्हायरसचं सावट येशूच्या नावात निघून जाऊ दे. आमच्या देशामधून, आमच्या राज्यामधून, आमच्या जिल्ह्यांमधून, आमच्या शहरामधून, आमच्या वस्त्यांमधून हे नाहीसं होऊ दे आणि हा देश नव्यानं सुजलाम सुफलाम व्हावा असं प्रार्थना करतो. माझ्या राजा यहोवा, या कालावधीमध्ये विशेष रीतीनं या कोविड पेशंटला सेवा देताना आम्ही जाणतो, तो अधिक चांगलं जाणतो, अनेक डॉक्टर्स मृत्युमुखी पडलेले आहेत, अनेक नर्सेस मृत्युमुखी पडलेले आहेत, आया वॉर्ड बॉय, लॅब टेक्निशियन्स मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यांच्या कुटुंबाकरता आम्ही सांत्वन मागतो. आणि ज्या सध्या परिस्थितीमध्ये जे डॉक्टर्स, नर्सेस आणि आया, वेतराणी, वॉर्ड बॉयज आणि लॅब टेक्निशियन्स, नॉन मेडिकल स्टाफ यांची सेवा करत आहे, त्या प्रत्येकाला सुखरूप आणि सुरक्षित ठेव. विशेष रीतीने आम्ही प्रार्थना करत आहोत बापा,
कोविड-19 या आजारानं मृत्युमुखी पडणाऱ्या त्या लोकांचे अंत्यविधी करणाऱ्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. पित्या, त्यांनाही उत्तम संरक्षण प्राप्त व्हावं अशी आमची विनंती आहे. ज्या स्त्री आणि पुरुष ही सेवा देत आहेत त्यांच्यासाठी आम्ही तुझं संरक्षण मागतो. त्यांच्या सहकाऱ्यांसाठी आम्ही तुझं संरक्षण मागतो. माझे आम्ही प्रार्थना करतो, या देशाचा कारभार चालवणारे आमचे देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्यस्तरीय मंत्रिमंडळ, या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, या सर्वांना शल्मोन राजासारखा सुज्ञतेचा आत्मा यहोवा आम्ही प्रार्थना करतो. आमच्या चर्च ऑफ नॉर्थ इंडिया या संस्थेसाठी, या संस्थेचे सन्माननीय मॉडरेटर, डेप्युटी मॉडरेटर आणि सर्व 27 डायसेस, त्यांचे सन्माननीय बिशप्स, त्यामध्ये पुणे धर्मप्रांत आणि पुणे धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्हरंड पॉल दुपारे, त्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सर्व मंडळ्या, त्या मंडळांचे सर्व प्रमुख आचार्य, सह आचार्य, डीकन्स, सर्व उपासक, सर्वांवर आशीर्वाद पाठव आणि या संस्थेमध्ये आणि या धर्मप्रांतामध्ये केवळ तुझं आणि तुझं कार्य घडावं असं दयनीय आणि कृपेने होऊ दे. सर्व आजारांसाठी येशू आम्ही आरोग्याची प्रार्थना करतो. मग ते आमच्या मंडळीतील असो, इतर मंडळातील असो, इतर कुठेही असो, आरोग्य दे माझ्या येशू, आरोग्य दे. आमच्या मंडळीतील ज्या नर्सेस कोविड पेशंटची सेवा करत आहेत, पित्या परमेश्वरा, त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही प्रार्थना करतो मार्गरेट घोरपडे, स्नेहलता साबदे, त्याचप्रमाणे वैशाली कुमार, महिमा, सिस्टर महिमा आणि इतर, यांनाही तू विशेष रीतीने सुरक्षित ठेव ही आमची प्रार्थना आणि विनंती आहे. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो देवबापा, आजच्या या दिवशी जो संदेश आम्हाप्रत येणार आहे आदरणीय बिशप साहेबांकडनं, तो संदेश आम्हा सर्वांसाठी विशेष आशीर्वादाचा पुढील वेळ तुझ्या हाती दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पित्या. आमेन. यावेळेस आपण समर्पणामध्ये जाऊयात आणि आपण गीत गाऊयात. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उगता कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. यावेळेस सन्माननीय बिशप साहेब आपल्याला देवाच्या वचनातून चालवतील.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. सेंट लूक चर्च फुलेनगर या मंडळीच्या 32व्या वर्धापना दिनानिमित्त आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. या प्रसंगी पुणे धर्मप्रांताची कार्यकारिणी समिती तसेच तिचे पदाधिकारीगण ज्यांच्याकडून आणि माझ्याकडून मी सेंट लूक चर्च फुलेनगर या मंडळीतील प्रत्येक लहान तो सभासदांना वर्धापना दिनानिमित्त शुभेच्छा आणतो. आपल्या मंडळीचे बाळासाहेब रेव्हरंड सुधीर गायकवाड यांनी आजच्या या विशेष उपासना प्रसंगी प्रभूचं वचन सांगण्यासाठी मला विशेषतेने आमंत्रित केलं. त्यासाठी त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. प्रियांनो, ज्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या मंडळीचा वर्धापन दिन साजरा करीत आहोत, ती परिस्थिती आपल्या सर्वांना प्रतिकूल आहे. कोरोना महामारीकडून जी टाळेबंदी घोषित करण्यात आली आणि त्यामुळे आपल्याला भक्ती मंदिरामध्ये एकत्र येऊन प्रभूची उपासना करता येत नाही. परंतु ऑनलाईन सर्व्हिसच्या माध्यमातून आपण ही उपासना करत आहोत आणि तुमच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आपण मंडळीचा वर्धापन दिन साजरा करतो तेव्हा प्रामुख्याने देवाच्या आशीर्वादासाठी, त्याच्या चांगलपणासाठी आणि त्याच्या विश्वसनीयतेसाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आजच्या मरणामध्ये आपण 3 बाबीवरती विचार करणार आहोत. मागील 32 वर्ष आपल्या मंडळीचा सांभाळ देवबापांनी केला. त्यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देणार आहोत. भूतकाळातील जे सर्व आशीर्वाद त्याची आपल्याला आठवण करावं लागेल आणि म्हणून पाठीमागं वळून पाहावं लागेल. लेट अस लुक बॅक अँड थँक गॉड. पाठीमागं वळून पहा आणि प्रभूला धन्यवाद द्या. या मंडळीची स्थापना करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपला वेळ दिला, पैसा खर्ची घातला, प्रत्यक्ष रीतीने अप्रत्यक्षतेने आपले योगदान दिलं, त्या सर्वांच्या जीवनासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. या मंडळीचा सांभाळ, एकता, साक्ष आणि सेवा हे आपलं CNIचं विधावाक्य आहे. त्याला समोर ठेवून करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी देवबापांनी आमचं विधावाक्य पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी सहाय्य केलं. त्यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आणि म्हणून प्रभूचं स्तुती आणि त्याचं गौरव करण्यासाठी स्तोत्रकर्ता 107 अध्यायामध्ये आणि 8व्या वचनामध्ये तो म्हणतो त्याप्रमाणे आपण म्हणूया, परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करतो. मागील 32 वर्षामध्ये मंडळीची आध्यात्मिक काळजी घेण्यासाठी ज्या ज्या
सेवा केली. मंडळीला एक वधू म्हणून जपून ठेवण्यासाठी तसेच आध्यात्मिक गोष्टींमध्ये वाढवण्यासाठी वेळोवेळी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्या सर्व सेवकांच्या जीवनासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद 103 अध्यायामध्ये म्हणतो त्याप्रमाणे आपण म्हणूया, हे माझे देवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. मंडळीच्या या मागील 32 वर्षाच्या प्रवासाबद्दल, देवाच्या दयेबद्दल, त्याच्या चातुर्मानाबद्दल आणि विश्वसनीयतेबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. दुसरी गोष्ट जी आहे, आजच्या परिस्थितीकडे आपल्याला डोकावून पाहायचं आहे किंवा त्याचं अवलोकन करायचं आहे. लुक विदिन अँड रिडेडिकेट अवरसेल्व्स. सध्याच्या परिस्थितीकडे पहा आणि स्वतःच्या जीवनाला आपण नव्याने समर्पित करा, परीक्षण करा. मंडळीची आजची परिस्थिती कशी आहे? मी ज्या मंडळीचा सभासद आहे त्यात माझी वैयक्तिक भूमिका किंवा माझं स्वतःचं योगदान कसं आहे यावर प्रत्येक सभासदांनी विचार करण्याची नितांत गरज आहे. एकता, साक्ष आणि सेवा हे जे CNAचं बुद्धवाक्य आहे किंवा मोठं आहे, त्या दृष्टिकोनातून ते अचूक करण्यासाठी आपण कशी वाटचाल करीत आहोत याचं आपल्याला परीक्षण करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या उद्दिष्टापासून दूर गेलो असेल, अर्थात चुकलो असेल, तर आम्हाला सिंहावलोकन करून माफी मागून परत आपल्या जो ट्रॅक आहे किंवा आपले जे उद्दिष्ट आहे त्याकडे लक्ष घालून आपल्याला पुन्हा नव्याने कार्य करण्याची गरज आहे. मंडळीच्या कार्यात सक्रिय भाग घेण्यासाठी देव आम्हाला साथीदार किंवा पार्टनर म्हणून तो आमंत्रित करतो. सेंट पॉल म्हणतो, वी आर कॉल्ड टू बी पार्टनर्स इन हिज मिशन. देव आम्हाला त्याच्या सेवा कार्यामध्ये पार्टनर म्हणून तो आमंत्रित करतो. आणि म्हणून सध्या ज्यांच्याकडे मंडळीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे, अर्थात पाळक, पास्टर कमिटीची सभासद, महिला मंडळामध्ये काम करणारे सभासद, तरुण संघात काम करणारे सभासद आणि संडे स्कूलमध्ये टीचर म्हणून काम करणारे शिक्षक वर्ग, या सर्वांच्या जीवनासाठी, त्यांच्या योगदानासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आणि या सर्वांनी आपापली जबाबदारी योग्य रीतीने विश्वासाने पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थनेमध्ये आपल्याला उचलून धरावं लागेल. ज्यांच्याकडे आज मंडळीची जोपासना करण्याची जबाबदारी आहे त्यांना मी सांगू इच्छितो की देवाच्या राज्याची ही पवित्र सेवा आहे आणि म्हणून एक उत्तम कारभारी म्हणून आम्हाला ती पार पाडावी लागेल. आणि जेव्हा आम्ही या जबाबदाऱ्या घेतो चर्चच्या माध्यमातून देवाच्या राज्याची वाढ करण्यासाठी, तेव्हा आम्हाला आमच्या सेवेचा हिशोब सुद्धा द्यावा लागेल, हे आम्हाला विसरता कामा नये. Let us thank God for this wonderful opportunity that God has given to us and commit ourselves to be good and faithful servant of God. संत पौल म्हणतो, पहिले कोरिंथीयांचा 3 अध्याय 9 वचनामध्ये, आपण सर्वजण देवाचे सहकारी आहोत. आपण सर्वजण देवाचे सहकारी आहोत. या सुंदर अपॉर्च्युनिटीबद्दल, या सेवा कार्यामध्ये देवाने आम्हाला पाचारण केले किंवा सहभागी करून घेतलं आमची योग्यता नसताना, त्यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आणि सध्याची जी लिडरशिप ज्यांच्याकडे आहे, आध्यात्मिक गोष्टीमध्ये मंडळीची वाटचाल करण्यासाठी, प्रभूचं पुन्हा येणं होईपर्यंत एक सुंदर सजवलेली वधू या मंडळीला ठेवण्यासाठी आम्हा सर्वांचा तो सहाय्य होतो.
आमच्यासाठी, आमच्या मंडळीसाठी आपल्याला एक रोडमॅप तयार करावा लागेल. आणि म्हणून तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढे बघा आणि देवावर विश्वास ठेवा. लुक फॉरवर्ड अँड ट्रस्ट गॉड. लुक फॉरवर्ड अँड ट्रस्ट गॉड. मंडळीचे कार्य देवाच्या इच्छेप्रमाणे वाढवण्यासाठी नेतृत्वाकडे दृष्टांत असायला पाहिजे. दृष्टांत असायला पाहिजे. कोणी एकाने म्हटलं, where there is no vision, people perish. Where there is no vision, people perish. जर लिडरशिपकडे आमच्याकडे जर दृष्टांत नसेल तर नाश ठरलेला आहे. आणि म्हणून कमीत कमी आपण एक पंचवार्षिक योजना, 5 वर्षाची मंडळीची योजना किंवा रोडमॅप आम्हाला तयार करावा लागेल. रुटीन वर्क प्रत्येक जण करतात, परंतु ज्यांच्याकडे आज जबाबदारी आहे त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या मंडळीसाठी कमीत कमी 5 वर्षाचा रोडमॅप तयार करावा. आणि हा रोडमॅप तयार करत असताना दृष्टांत आपल्या मंडळीसाठी आपण दृष्टांताप्रमाणे कार्य करत असताना येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे आपल्या सेवेचा जाहीरनामा लूक शुभवर्तमान याच्या 4थ्या अध्यायामध्ये प्रकट केला. आणि त्यामध्ये आपण पाहतो येशू ख्रिस्ताची संपूर्णात्मक सेवा, होलिस्टिक मिनिस्ट्री जी त्याची होती. आणि तो वारसा जो आहे, ती जी जबाबदारी आहे ती आम्हा प्रत्येकावरती देवबापाने दिलेली आहे. होलिस्टिक मिनिस्ट्री, संपूर्णात्मक सेवा कार्याची योजना आपल्याला येत्या 5 वर्षासाठी कमीत कमी तयार करावं लागेल. आम्ही फक्त मंडळींची आध्यात्मिक वाढ करण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु याच्याबरोबर आम्हाला मंडळीतील प्रत्येक सभासदांचं जे अहिंच्या बाबी आहेत, ज्या इतर गरजा आहेत आध्यात्मिक बाबीच्या व्यतिरिक्त, त्याकडे सुद्धा आम्हाला लक्ष घालण्याची गरज आहे. आणि आध्यात्मिक सेवा ही करत असताना आम्हाला इतरांना, आमच्या मंडळीचे जे सभासद आहेत त्यांची जोपासना आध्यात्मिकतेने करत असताना इतरांना सुद्धा सुवार्ता सांगण्याची गरज आहे. ख्रिस्ताला आम्हाला एक स्वार्थी वृत्तीने आपल्याजवळ आपण घेऊ नये, परंतु तो जो अनुभव आहे, तो देवाचा आशीर्वाद आहे, तो इतरांना आपल्याला वाढायला हवा. आणि म्हणून प्रत्यक्ष रीतीने किंवा अप्रत्यक्ष रीतीने आम्हाला सुवार्ता प्रचाराच्या कार्यामध्ये सहभागी व्हावं लागेल. जे लोक धर्मप्रांताच्या पातळीवरती किंवा धर्मप्रांताच्या वतीनं पाळकीय सेवा करत आहेत, सुवार्थ प्रचाराचं कार्य करत आहेत, पूर्ण वेळ आपला देत आहेत, त्यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेची गरज आहे. त्याबरोबरच ते कार्य पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी आर्थिक सहकार्याची गरज आहे. आणि तशी तरतूद प्रत्येक मंडळींनी आपल्या अंदाजपत्रकामध्ये, वार्षिक अंदाजपत्रकामध्ये करायला हवी. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रत्येक व्यक्ती अप्रत्यक्ष रीतीने किंवा प्रत्यक्ष रीतीने त्यांनी सुवार्थ प्रचाराच्या कार्यामध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे. पहिले भारतीय बिशप अझरेया, जे त्रिनेवरी डायसेसचे बिशप होते, आणि ते म्हणतात, इट इज शेमफुल टू मी इफ आय डू नॉट गेट इन्व्हॉल्व इन द शेअरिंग ऑफ द वर्ड ऑफ गॉड. सुवार्थ प्रचाराच्या कार्यामध्ये मी सहभागी होत नाही तर मला लाज वाटायला हवी. फार कठोर शब्द आहे, परंतु त्या ठिकाणी अर्थ भरलेला आहे. सुवार्थ प्रचाराचं कार्य जे आहे हे मंडळीचा कणा आहे, बॅकबोन. आणि त्याकडे विशेषतेने लक्ष देण्याची गरज आहे. मंडळीची प्रत्येक सभासदाची, कुटुंबाची आध्यात्मिक गरज भागवण्याबरोबर ते इतर लोक आहेत ज्यांनी अजून ख्रिस्ताची सुवार्थ ऐकली नाही, वचन ऐकलं नाही, त्यांच्यापर्यंत आम्हाला जाण्याची गरज आहे. जेव्हा आम्ही प्रत्यक्ष रीतीने सहभागी होऊ शकत नाही, परंतु अप्रत्यक्ष रीतीने सहभागी होऊ शकतो. कशा माध्यमातून? जे लोक सेवा करतात पूर्ण वेळ त्यांच्यासाठी प्रार्थना करणं आणि त्यांच्या सेवेसाठी आर्थिक योगदान देण्याच्या
माध्यमातून मंडळीच्या येत्या दिवसासाठी अर्थात कमीत कमी 5 वर्षासाठी रोडमॅप बनवत असताना आम्हाला आमच्या आध्यात्मिक सेवेबरोबरच ज्या मानवाच्या सामाजिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहभागी व्हावं लागेल. आमची आध्यात्मिक तसेच सामाजिक जी सेवा जी आहे ती फक्त आपल्याच ख्रिस्ती जे बांधव आहेत किंवा आपल्याच मंडळीतील लोक आहेत ज्याला आपण कम्युनिकंट, बॅप्टाइज, बोनाफाईड मेंबर असं म्हणता येईल त्यांच्यासाठी फक्त नसावे. ख्रिस्त जो आहे सर्वांसाठी आहे. ख्रिस्ताचा जो आशीर्वाद आहे इतर लोकांना सुद्धा, ख्रिस्तीतर लोकांना सुद्धा मिळावा आमच्या सेवेच्या माध्यमातून ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून मेथोडिस्ट चर्चचे जे संस्थापक आहेत, देवाचे महान सेवक जॉन वेस्ली असं म्हणतात, चर्च इज द ओनली इन्स्टिट्यूट इन दिस वर्ल्ड दॅट एक्झिस्ट फॉर अदर्स. ख्रिस्ती मंडळी अशी एका जगामध्ये संघटना किंवा ऑर्गनायझेशन आहे ज्यांची सेवा इतरांसाठी सुद्धा आहे. ख्रिस्त जो आहे, ख्रिस्ताचा आशीर्वाद जो आहे, ख्रिस्त जो आहे फक्त ख्रिस्ती लोकांचा साकार नाही. ख्रिस्ती लोकांसाठीच येशू ख्रिस्त या जगामध्ये आला नाही, परंतु इतर लोकांसाठी, ख्रिस्तीतर लोकांसाठी सुद्धा आला. आणि आमच्या मंडळीच्या सेवेच्या माध्यमातून इतरांना सुद्धा आशीर्वाद कसा मिळू शकेल याकडे मंडळींनी लक्ष घालण्याची गरज आहे. प्रियांनो, मंडळीची सेवा देवाने आम्हाला करण्यासाठी दिली आणि त्याची पुढील दिवसासाठी योजना आखत असताना, रोडमॅप तयार करत असताना आम्ही इतर लोकांच्या गरजा कशा पुरवल्या जातील आणि त्याकडे लक्ष घालावं आणि त्या गरजा देवबाप नक्कीच पुरवेल आणि त्यासाठी त्याच्यावर आपल्याला विसंबून राहावं लागेल. जेव्हा आमच्याकडे दृष्टांत आहे, आमच्याकडे योजना आहे, तेव्हा त्या योजना पूर्ण करण्यासाठी देवच आमचं सहाय्य करतो, देवच आमचा मार्गदर्शक असतो असा आमचा विश्वास असायला पाहिजे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता 121 अध्यायामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. आणि तोच उत्तर देतो, आकाशाच्या पृथ्वीचा निर्माण करतो जो परमेश्वर, त्याच्यापासूनच मला सहाय्य. आकाशाच्या पृथ्वीचा निर्माण करतो जो परमेश्वर, त्याच्यापासूनच मला सहाय्य. मंडळीचं कार्य पुढे नेण्यासाठी आणि येशूचं पुन्हा आगमन होईपर्यंत मंडळीला एक चांगली वधू सजवून ठेवण्यासाठी आम्हा सर्वांना तो दृष्टांत देतो आणि तो दृष्टांत पूर्ण करण्यासाठी ज्या गरजा वेळोवेळी लागतात त्या सुद्धा तोच आम्हाला तो पुरवतो. मंडळी जी आहे ती प्रसिद्ध मंडळी असायला पाहिजे. आम्ही आमच्या प्रबोधनाच्या विधीच्या वेळेस प्रसिद्ध सिद्धांतसार किंवा नायसीन सिद्धांतसार, 2 पैकी एक सिद्धांतसार त्याचा उपयोग करतो आणि आपला विश्वासाचा जाहीरनामा किंवा आपला विश्वास जो आहे तो आपण त्या ठिकाणी प्रगट करतो. आणि त्या ठिकाणी म्हणतो, मंडळी एक पवित्र, सार्वत्रिक आणि प्रसिद्धी आहे असा मी विश्वास करतो. आद्य ख्रिस्ती मंडळीचं जीवन जर आपण बघितलं, ख्रिस्त्यांची वृत्ती याचा 2रा अध्याय 42 ते 46 वचनामध्ये, तर ते एकत्रित वाढत होते, पवित्र जीवन जगत होते आणि एकमेकांची काळजी घेत असत आणि त्याबरोबरच त्यांच्या सेवेच्या माध्यमातून रोज आणि रोज मंडळीमध्ये भर पडत असत. आणि तो जो लहानसा ग्रुप आहे त्यांचं जीवन बघून, त्यांची सेवा बघून आणि त्यांची साक्ष बघून रोज आणि रोज मंडळीमध्ये भर पडत असते. प्रियांनो, आमची मंडळी वाढणारी अशी मंडळी असायला पाहिजे. आमची मंडळी वाजवणी मंडळी नाही पाहिजे. आमची मंडळी जन्म देणारी मंडळी पाहिजे. जर वाजवणी असेल, जन्म देत नसेल तर तेवढेच मेंबर आपल्याकडे असतील तर कुठेतरी चुकलेलं आहे आणि आम्हाला ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. मंडळी एक आहे, पवित्र आहे,
सार्वत्रिक आणि विशेषतेने प्रेसिद्धीय मंडळी. जेव्हा मी प्रेसिद्धीय मंडळी म्हणतो तेव्हा प्रेसिद्धी आहे, शिष्य जे आहे बाहेर गेले, पॅलेस्टाईन मधून वेगवेगळ्या देशामध्ये गेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले. आणि सुदैवाची गोष्ट आहे की येशू ख्रिस्ताचे एक शिष्य संत थोमा तो आमच्या भारत देशामध्ये आहे आणि त्या ठिकाणी जाऊन बाहेर जाऊन त्यांनी इतरांना सुवार्ता सांगितली. प्रेसिद्धीय मंडळी, बाहेर जाऊन आउटरीच करणारी मंडळी, अशी मंडळी आपली असायला पाहिजे. ही जी होलिस्टिक मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीसाठी आपण नव्याने आपलं मंडळीचं जीवन, आपलं वैयक्तिक जीवन आपण समर्पित करूया. आणि संत पाऊल रोमकरांच्या मंडळीला 12व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये तो लिहितो, तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावे, ही देवाची आमच्याकडून इच्छा आहे. फिरून एक बार आपल्या मंडळीच्या अर्थात सेंट लूक चर्च फुलेनगर या मंडळीच्या 32व्या वर्धापनानिमित्त मी माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून आणि पुणे धर्म प्रांताची कार्यकारिणी समिती, त्यांचे पदाधिकारीगण यांच्याकडून मी शुभेच्छा आणतो. देवबाबा आपण सर्वांना मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वादित करू. आमेन. यावेळेस आपण ज्यांचे वाढदिवस आणि लग्न वाढदिवस गत आठवड्यामध्ये संपन्न झाले किंबहुना येणाऱ्या आठवड्यामध्ये संपन्न होणार आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ गौरव देव बापा, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो गत आठवड्यामध्ये ज्यांचे जन्मदिवस संपन्न झालेले आहेत किंबहुना येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे जन्मदिवस संपन्न होणार आहेत अशा सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. सर्वप्रथम आभार प्रदर्शनाची 1 पर्यंत यहोवा देव बापा तू त्यांना सांभाळलंस, राखलंस, प्रतिपाळ केलास. येथून पुढील त्यांच्या जीवनी प्रवासामध्ये त्यांना तू आशीर्वादित कर, आरोग्य संपन्न जीवन दे, त्यांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ख्रिस्त येशूमध्ये तू गौरवानं पूर्ण कर आणि अशा प्रकारचे अनेक आशीर्वादित जन्मदिवस तू त्यांना दाखवून त्यांचं कल्याण करावंस, ही माझी प्रार्थना आहे. ज्यांचे लग्न वाढदिवस संपन्न झालेले आहेत किंवा होणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही आभार प्रदर्शनाची प्रार्थना करतो आणि नव्यानं आपल्या संसारिक जीवनाची वाटचाल करत असता त्याही प्रत्येकांना येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक रीतीने आशीर्वादित कर, आरोग्य संपन्न जीवन दे आणि देव बापा दीर्घायुष्य देऊन तृप्त कर, अशी आमची प्रार्थना आहे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे पित्या. आमेन. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देव, तुमचं संरक्षण तो करो, आपला मुख प्रकाश तो तुम्हावर पाडो, तुम्हावर तो कृपा करो, तुम्हाकडे परमेश्वर प्रसन्नमुख करो आणि तुम्हा दीर्घायुष्य देऊन तुमचं जीवन सर्व प्रकारच्या आशीर्वादानं, मनशांतीनं आणि पवित्र आत्मिक कृपादानानं आता इथून पुढे भरलेलं असं राखो. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया. दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी आपल्या मंडळीला 32 वर्ष पूर्ण झालेली आहेत. संस्थापनेपासून थेट येथपर्यंत परमेश्वर देवबापानं आपलं सहाय्य केलं, त्याची कृपा आपल्या मंडळीला पुरवली आणि मंडळीची वाटचाल येथपर्यंत परमेश्वर देवबापानं आशीर्वादित केली. याबद्दल आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार स्तुती करूया. आजच्या या प्रभुवारी आपल्या मंडळीच्या सणानिमित्त आपण ही उपासना करत आहोत आणि म्हणून थोडक्यात ज्यांना ज्ञात आहे अशांसाठी सुद्धा आणि ज्यांना ज्ञात नाही अशांसाठी सुद्धा मी ही माहिती सांगत आहे.
सेंट लुक्स चर्च फुलेनगर मूळतः हे फुलेनगर प्रार्थना मंडळ म्हणून अनेक वर्ष फुलेनगर परिसरामध्ये कार्यरत राहिलेलं आहे. फुलेनगर परिसरातील ख्रिस्ती कुटुंब जे अनेक पंथीय होते, रोमन कॅथलिक्स होते, पेंटिकॉस्टल्स होते, मेथडिस्ट होते, सीएनआयचे होते, यूसीएनआयचे होते, असे अनेक पंथीय ख्रिस्ती 19 कुटुंब या परिसरात होते. आणि देठे पाळकांनी 1962 साली या ठिकाणी या सर्वांना एकत्र करून फुलेनगर प्रार्थना मंडळाची स्थापना केली आणि नित्य नियमानं दर शुक्रवारी प्रत्येक कुटुंबाच्या घरी देठे पाळीसाहेब प्रार्थना घेत. कालांतरानं मग जेव्हा फुलेनगर परिसरामध्ये काही मंदिरं उभी राहिली, इतर जात धर्मीय मंदिरं, त्यावेळेस फुलेनगरमधील प्रार्थना मंडळातील कुटुंबांनी एकत्र विचार केला की आपल्याला येथून इतरत्र उपासनेकरता मंदिरामध्ये जाणं अवघड होतं आणि म्हणून आपल्या प्रार्थना मंडळाचं रूपांतर जर आपण मंडळीमध्ये केलं, चर्चमध्ये केलं तर बरं होईल. आणि हा प्रस्ताव देठे पाळीक साहेबांना देण्यात आला आणि त्याप्रमाणे देठे पाळीक साहेबांनीही मोठ्या आनंदानं तो स्वीकारला. आणि या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये घडलेलं हे एक महान सत्य केवळ 3 दिवसामध्ये या ठिकाणी पत्र्याचं मंदिर उभं राहिलं. टीन शेड ज्याला आपण म्हणतो ते केवळ 3 दिवसात उभं राहिलं. शासकीय विरोध होता, स्थानिक विरोध होता, परंतु प्रार्थनापूर्वक या ठिकाणी या मंदिराची उभारणी केवळ 3 दिवसामध्ये झाली. सन्माननीय देठे पाळीक साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला अर्थसहाय्य केलं आणि हे मंदिर उभं राहू शकलं. आणि या मंदिराचा समर्पणाचा विधी तत्कालीन कोल्हापूर धर्म प्रांताचे बिशप राईट रेव्हरंड ईश्वरी प्रसाद अँड्रूज यांच्या उपस्थितीत आणि डॉन बॉस्को चर्चचे, म्हणजे जे आताचं सेक्रेड हार्ट चर्च आहे, त्या चर्चचे तत्कालीन रेक्टर अथवा पॅरिश प्रिस्ट रेव्हरंड फादर थॉमस आणि मंडळीच्या उपस्थितीत आशीर्वादितरित्या या मंदिराचं समर्पण 5/12/87 या दिवशी पार पडलं. आणि मग नियमितपणे उपासना सुरू झाली आणि 21/8/88 या दिवशी सेंट लूक मंडळी किंवा सेंट लूक चर्च हे तत्कालीन चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या कोल्हापूर धर्म प्रांतामध्ये कायदेशीररित्या समाविष्ट करण्यात आलं. आणि तेव्हापासून मग नियमितपणे आपण 21 ऑगस्ट हाच दिवस आपल्या मंदिराचा अथवा मंडळीचा सण म्हणून साजरा करत आहोत ते आज तागायत. या संपूर्ण कालावधी दरम्यान ज्या याजक वर्गांनी आपल्या मंडळीमध्ये सेवा दिली, त्यामध्ये प्रदीर्घ सेवा संस्थापक आचार्य रेव्हरंड एस.बी. देठे पाळीक साहेबांनी दिलेली आहे. त्या काळी त्यांच्यासोबत ले लीडर म्हणून मी सेवा केली, डीकन म्हणून सेवा केली. आणि ज्या दिवशी मी प्रिस्ट झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि सन्माननीय देठे पाळीक साहेबांनी 10 ऑक्टोबर 1999 रोजी या मंडळीचा प्रमुख आचार्य म्हणून माझ्या हातामध्ये कारभार सोपवला आणि ते सेवानिवृत्त झाले. आणि तेव्हापासून एक 3 वर्षाचा कालावधी सोडला तर येथपर्यंत प्रभूनं माझा उपयोग या मंडळीसाठी करून घेतला. आणि माझ्याबरोबर त्या काळामध्ये येऊन देठे पाळकांबरोबरही ले लीडर म्हणून, त्यानंतर डीकन म्हणून माझे सहकारी बंधू रेव्हरंड अनिल पातारे पाळीक साहेब यांनी या मंडळीला सेवा दिली. साधारण
एक 3 महिन्याच्या कालावधी करता प्रामुख्याने 92 सालामध्ये पवित्र वासी रेव्हरेंड आनंदराव लोखंडे यांनी आपल्या मंडळीला प्रमुख आचार्य म्हणून सेवा दिली. कारण त्या काळात मी दौंड आणि देहू रोड या मंडळांमध्ये रेव्हरेंड CP कालसेकरांना सहाय्यक म्हणून काम करत होतो आणि जेठे पाळीक साहेब आपले सोलापुरात असायचे. आणि त्याच्यानंतर मग नियमितपणे आम्ही दोघांनी या मंडळीचा भार वाहिलेला आहे. परमेश्वराने आणि मंडळीने संधी दिली म्हणून. तेव्हा या संपूर्ण कालावधीमध्ये ज्या सर्व सेवकांनी, मग ते मंडळीचे कारभारी असोत, ले लीडर्स असोत, डीकन अथवा प्रमुख आचार्य या नात्याने सेवा दिलेली आहे, त्या सर्वांचे मी यावेळेस विशेषीतनं मनपूर्वक आभार मानतो. आणि पुढील मंडळीची वाटचाल आशीर्वादित होण्याकरता आपल्याला मी विनंती करतो की आपल्या वैयक्तिक कौटुंबिक प्रार्थनेत आठवण ठेवा. प्रमुख आचार्य या नात्याने मी सेवा देत असताना, आचार्य या नात्याने रेव्हरेंड पातारे पाळीक साहेब सेवा देत असताना, त्याचप्रमाणे मंडळीचे सेक्रेटरी म्हणून बंधू अभय घोरपडे, ट्रेझरर म्हणून बंधू स्वप्नील घोडके आणि सर्व पास्टरेट कमिटी, संडे स्कूल, त्यांचे टीचर्स, युवक संघ या सर्वांसाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेत आपण आठवण न विसरता ठेवावी आणि आपल्या मंडळीची वाटचाल येणाऱ्या दिवसात अधिक आशीर्वादित व्हावी म्हणून परमेश्वर चरणी न विसरता प्रार्थना करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. परमेश्वर देवबाप येणाऱ्या दिवसात आपणा सर्वांना विशेष आशीर्वादाने भरो ही माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आणि आपल्या मंडळीच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. यावेळेस आपण प्रभूनं शिकलेली प्रार्थना म्हणूया. त्यानंतर आदरणीय बिशप साहेब आपल्याला आशीर्वाद देतील आणि भक्तीची समाप्ती आपण मंगला हे प्रेमला हे कवन गाऊन करणार आहोत. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाम पवित्र मानिले जावो, तुझं राज्य येवो, जसं स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्त